कुर्ल्यामध्ये अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालकाला केवळ 3 दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण, कंत्राटी भरती करताना निकष डावलले का असाही प्रश्न उपस्थित। बेस्टमध्ये कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे कंत्राट पद्धत, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा आरोप। मुंबईत कुर्ल्यामधल्या बस दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर, ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। शंभर शकुनी मेल्यावरती पवार जन्माला आले, गोपीचंद पडळकरांची मार्कडवाडीमध्ये टीका, तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी। माजी आमदार राम सातपुतेंचीही मोहिते पाटलांवरती बोलताना जीभ घसरली। इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचा ममता बॅनर्जींना पाठिंबा, तर हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी फटकारलं। बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, नागपूर, संभाजीनगरसह नाशिक आणि रत्नागिरीमध्ये मोर्चाचं आयोजन। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला, 48 वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली, हिंदू संघटनांकडून कोर्टाचं स्वागत। माझाच्या बातमीनंतर विशाल एंटरप्राइजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना, अन्न आणि औषध प्रशासनाकडून सर्व औषधांची तपासणी करण्याचे आदेश। न्यायाधीश शेखर कुमार यादवांच्या वक्तव्यांची सुप्रीम कोर्टाकडून दखल, हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून मागवले तपशील। न्यायमूर्ती यादव म्हणाले होते बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार हा देश चालेल। 8 जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या पिकाचा विमा उतरवण्यामध्ये मोठा घोटाळा, कांद्याची लागवड न करताच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचं समोर। बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाच्या हत्येप्रकरणी 6 पैकी 2 जणांना अटक, आणखी 4 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन। लोकांना मोफत धान्य वाटप करणं हा उपाय नाही, रोजगाराच्या संधी निर्माण करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।